नमस्कार, गोल्डन फूड रेसिपीज आणि व्लॉग्समध्ये आज बनवतोय आपण शेपूची हटून केलेली भाजी, रस्सा भाजी, शेपू करी। तर त्याच्यासाठी आपण शेपू चांगली निसून घेतलेली आहे, बुडखं काढून घ्यायची, चांगली धुवून घ्यायची शेपूला 2-3 पाण्याने। आता वाटण्यासाठी आपण हिरव्या मिरच्या, लसूण वापरणार आहोत। हिरवी पालेभाजी म्हटलं की लसूण आणि हिरवी मिरची पाहिजेच। त्याच्यासाठी आपण थोडंसं चण्याचं पीठ एका वाटीत आणि थोडंसं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तर आता पहिल्यांदा वाटण बनवूया। तर त्याच्यासाठी 4-5 ज्या हिरव्या मिरच्या घेतल्यात त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतल्यात आणि लसूण पाकळ्या सालीसहज मी वाटून घेतलेल्या आहेत। आता कढई ठेवली आहे, 1.5 पळी तेल घातलं। तेल तापलं की आपण जिरं घालायचं आहे। हिरव्या पालेभाज्यांना मोहरी घालायची नाही, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता। जिरं खूप महत्त्वाचं आहे, थोडं जास्त घातलं तरी चालेल। जिरं लगेचच फुलतं आणि मग आपण जे वाटून घेतलेलं वाटण आहे, हिरवी मिरची आणि लसूण, ते घालून घेतलं। हिरव्या पालेभाज्यांना जास्त मसाले अजिबात लागत नाहीत, त्यांची उलट चव बिघडते। त्याच्यामुळे कमीत कमी मसाल्यांमध्ये ती खूप चविष्ट बनते। तर इथे लसूण आणि हिरवी मिरची आपण परतून घेतली आहे मंद आचेवरती। आता आपण लगेचच कापून घेतलेली शेपू घालूयात। आता ही देठाच्या साईडची शेपू आहे, जी मी पहिल्यांदा घालून घेतली आणि ती लगेचच जी फोडणी आपण घातली होती तिच्यामध्ये मिक्स करूयात, कारण फोडणी तशीच ठेवली तर लगेचच तिचा ठसका होईल। तर अर्धी भाजी मी घालून घेतली आणि भाजी लगेच मिक्स करून घेतली आणि मग नंतर अर्धी भाजी घालून घेतली आहे, जी की चॉपिंग बोर्डवर तशीच होती। आणि बुडखाकडची जी भाजी होती ती मी पहिल्यांदा खाली घातली, जेणेकरून आपल्याला ती झटपट शिजेल। तसे आपण याच्यामध्ये रस्सा बनवणार आहोत, तशी ती शिजली असती, पण ज्यावेळेस आपण सुकी भाजी बनवतो ना त्यावेळेस जी देठाची साईड असते ती खाली घालायची। तर चला आता हे वाटून केलेलं मिक्सरचं भांडं आहे ना, त्याच्यामध्येच हे तांदळाचं पीठ 1 चमचा मी घेतलेला आहे आणि चण्याचं पीठ थोडंसं 1.5 चमचा घेतलेलं आहे। तर हे तुम्ही मिक्सरला फिरवू शकता, पण मी मिक्सरमध्ये असंच हाताने पाणी घालून मिसळून घेतलेलं आहे, जेणेकरून ती चांगलं मिक्स व्हावं, गुठळ्या मोडल्या जाव्यात। तर अशा पद्धतीनेच मिक्स करून घेतलेलं आहे, जेणेकरून जे काही वाटण त्या भांड्याला लागलेलं असेल ते देखील निघून येईल। आणि ते पीठ आपण ही रस्सा भाजी बनवतोय तर तिच्यामध्ये दाटसरपणा येण्यासाठी आपण हे पीठ घातलं आहे। आणि इथे मी 2 चमचे शेंगदाण्याचा भाजून केलेल्या शेंगदाण्याचा कूट आहे, हा घातलेला आहे। पूर्वी ही जी रस्सा भाजी केली जायची, तर ही रस्सा भाजी करण्यासाठी भाजीला दाटसरपणा येण्यासाठी बाजरीचं पीठ घातलं जायचं। तुम्ही बाजरीचं पीठ घालून देखील करू शकता, खूप टेस्टी होते। तर मी थोडासा वेगळा प्रयत्न म्हणून थोडंसं तांदळाचं पीठ आणि चण्याचं पीठ घातलं आणि 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे। शेंगदाण्याचा कूट भाजीमध्ये छान लागतो, मेथीमध्ये आणि शेपूमध्ये शेंगदाण्या छान लागतात। तर चला, पाणी घातलेलं आपण इथे 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे। तर अर्धा ग्लास आपल्याला याच्यामध्ये भाजी शिजवण्यासाठी लागणार आहे, कारण भाजीला आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे। सुकी भाजी असेल तर थोडीशी कच्चीच, म्हणजे खूप असं गाळ शिजली नाही पाहिजे, पण ज्यावेळेस आपण ही रस्सा भाजी करतो ना त्यावेळेस ती चांगली शिजली गेली पाहिजे, म्हणजे छान लागते, ती चांगली मिळून आली पाहिजे त्या पाण्यामध्ये। तर आता आपण केला आहे मोठा गॅस आणि चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ देखील घालायचं आहे। आणि शेपूला थोडंसं कमी मीठ लागतं, मेथीला थोडंसं 2 दाणे जास्त मीठ लागतं। तर एक मोठी उकळी आली, आता मी इथे मीठ घालून घेते, तुम्ही बघता। शेपूला मी म्हटलं की 2 दाणे मीठ कमी घालायचं, एक अंदाज असतो त्याच्यानुसार। आणि काही भाज्यांमध्ये स्वतःचा एक खारटपणा असतो त्याच्यामुळे। तर एक छान अशी मोठी उकळी आणायची मोठ्या गॅसवर आणि मग मंद आचेवरती छान ही भाजी चांगली 10-12 मिनिट मंद आचेवर मध्यम आचेवर शिजू द्यायची। मंद आचेवर असेल तर 10-12 मिनिट, मध्यम आचेवर असेल तर 7-8 मिनिट खूप झाले। एक छान उकळी आलेली असते, टेम्परेचर चांगलं सेट झालेलं असतं, मग मस्त अर्धवट झाकण ठेवायचं आणि छान अशी शिजू द्यायची। आता मीठ घातल्यानंतर मी मिक्स करून घेतली, पुन्हा त्याला एक छान अशी उकळी येऊ दिलेली आहे आणि मग मी गॅस केला बारीक आणि अर्धवट झाकण ठेवायचं। फुल झाकण ठेवलं तर ही भाजी लगेचच ओतू जाईल, कारण आपण त्याच्यामध्ये थोडंसे जे काही शेंगदाण्याचा कूट घातला आहे आणि पीठ घातलेलं आहे। तर अशा पद्धतीने झाकण ठेवायचं अर्धवट। आणि आता या भाजीवर खाण्यासाठी मी बाजूला भाकरी करते, बाजरीच्या, बाजरीच्या भाकरीसोबत, गरमागरम भातासोबत
चपातीसोबत देखील छान लागते, पण मजा येते ती मस्त गरमागरम भाकरीसोबत. तर बाजूला भाकरी देखील मी करून घेते, भाजी शिजते आणि मध्ये मध्ये तशीच भाकर थापतानाच मी तिला मिक्स करून घेते. त्याच्यामुळे तुम्हाला हे भाकरीचे हात दिसत आहेत माझे. तर तुम्ही बघता तव्यावरती मस्त अशी भाकर मी टाकलेली आहे आणि मध्ये मध्ये मिक्स करून घेते. भाजीला तळापासून हलवून घ्यायचं, जेणेकरून खाली लागली तर नाही, तर लागणारच नाही, रस्सा भाजी आहे. पण तरी देखील भाजी मिक्स करताना तळापासून हलवून घ्यायची. मस्त अशा बाजरीच्या भाकरी मी बनवते. लोखंडाच्या तव्यावरती करायच्या, असा खोलगट तवा असेल तर मस्त चुलीवरती आरावरती आपण खरपूस भाकरी भाजतो ना, तशा भाकरी तयार होतात. तर अशा मस्त ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता. ही आहे बाजरीची भाकर. चला, थँक्यू व्हेरी मच.